हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण तुमच्या मागील झालेल्या पोलीस भरतीच्या पोलीस ड्रायव्हर परीक्षेमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ केअरफुली काळजीपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, जड वाहन रस्त्याच्या कोणत्या बाजूने चालवावे? पहा, जड वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, डाव्या बाजूने. समोरचा प्रश्न, रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास हे दर्शवू दे. पहा, रोडच्या मधोमध सलग 2 पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास तर ओव्हरटेक करण्यास मनाई आहे हे आपल्याला दर्शविले जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, ओव्हरटेक करण्यास मनाई आहे. समोरचा प्रश्न, चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास डॅश डॅश डॅश. पहा, चालत्या गाडीतून उतरणे अथवा चढण्यास सर्व वाहनांमध्ये मनाई असते. ओके, मग योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, सर्व वाहनांमध्ये मनाई आहे. समोरचा प्रश्न, टायरमधील हवा केव्हा तपासावी रे? पहा, टायरमधील हवा जेव्हा टायर एकदम थंड असेल ना मित्रांनो, तेव्हा तपासावी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, टायर थंड असताना. ओके, समोरचा प्रश्न, पहा, कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास मनाई आहे? कोणत्या रस्त्यावर ओव्हरटेकिंगला मनाई रे? तर जिथेही एकदम पूल आहे, पुलाच्या रस्त्यावर आणि तोही अरुंद पूल आहे, तर तिथे ओव्हरटेकिंग करण्यास सक्त मनाई आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, अरुंद पूल. समोरचा प्रश्न, आणि पुलावर शक्यतो ओव्हरटेक करूच नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. खाजगी वाहनातून प्रवासी म्हणून नेण्याची क्षमता डॅश डॅशनुसार असते. पहा, खाजगी वाहनातून प्रवासी नेण्याची क्षमता कशावर अवलंबून असते? तर ती तिच्या नोंदणी प्रमाणपत्रावर अवलंबून असते. ओके, म्हणजे किती लोकांचं पासिंग आहे त्या गाडीला त्यानुसार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, नोंदणी प्रमाणपत्र. समोरचा प्रश्न, तुमच्या विरुद्ध बाजूने येणाऱ्या वाहनांना तुम्ही कोणत्या बाजूने जाऊन द्यावे? पहा, जर तुमच्या विरुद्ध जर काही वाहने येत आहेत तर त्या वाहनांना तुम्ही कोणत्या दिशेने जाऊन द्याल? तर तुमच्या उजव्या बाजूने जाऊन द्याल. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, तुमच्या उजव्या बाजूने. ओके, समोरचा प्रश्न, पहा, भारतात डॅश डॅश या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो. पहा, कोणत्या महिन्यामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो आपल्या भारतामध्ये? तर तो जानेवारीमध्ये पाळला जातो मित्रांनो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, जानेवारी महिना. राईट. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया, जेव्हा तुम्ही शाळेजवळ गाडी चालवत असता तेव्हा काय कराल रे? पहा, शाळेजवळ गाडी चालवत असता लवकर पुढे जाण्यासाठी वेग वाढवाल, एकदम चूक आहे. वेग कमी कराल. ओके, हा हे बरोबर असू शकतं. सतत हॉर्न वाजवाल, चूक. आणि वाहनांचे दिवे लावाल, तेही चूक. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वेग कमी कराल जेव्हा तुम्ही शाळेजवळ गाडी चालवत असता तेव्हा. कारण लहान मुले रस्त्याच्या मध्ये येऊ शकतात, तुमच्या गाडीच्या समोर येऊ शकतात, म्हणून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी. त्यानंतर तुम्ही समोरील वाहनास कोणत्या बाजूने ओव्हरटेक करू शकता? तुम्हाला माहिती आहे, कोणत्याही वाहनात जर ओव्हरटेक करायचा आहे तर तो नेहमी वाहनाच्या उजव्या बाजूने करायचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, उजव्या. समोरचा प्रश्न, आणि हे सर्व प्रश्न मित्रांनो आलेले आहेत हे लक्षात ठेवा. तुमच्या ज्या मागील वर्षी 2019-2021 मध्ये ज्याही पोलीस वाहन चालक परीक्षा झालेल्या आहेत आणि त्या पोलीस वाहन चालक परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत. आणि तिथे आपण जिल्ह्याचं देखील इनिशियल म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते देखील आपण तुम्हाला तुमच्या माहितीसाठी तिथे लिहिलेले आहे. ओके, खालील ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी हॉर्न वाजवण्यास मनाई आहे? मंदिर, मस्जिद, चर्च, रुग्णालय, पोलीस स्टेशनवरील सर्व. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रुग्णालयामध्ये कधीही हॉर्न वाजवण्यास मनाई असते मित्रांनो. ओके, समोरचा प्रश्न,
एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर डॅश डॅश पहा, एक मार्गी वाहतुकीच्या रस्त्यावर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवायचं नसतं. ओके, वाहन उभे करण्यास बंदी आहे, नाही ओव्हरटेक करण्यास बंदी, तर रिव्हर्स गिअरमध्ये वाहन चालवता येत नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. समोरचा प्रश्न, भ्रमणध्वनी मोबाईल फोनचा वापर कोठे कधीच करू नये. पहा, भ्रमणध्वनी मोबाईल फोनचा वापर सरकारी कार्यालयात, पोलीस ठाण्यात, वाहन चालवताना सर्व बरोबर. तर पहा, कधीही वाहन चालवताना करू नये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. वाहन चालविताना भ्रमणध्वनीचा वापर कधीही करू नये, म्हणून वाहन चालविताना राईट आन्सर. समोरचा प्रश्न, ट्रॅक्टरचा चालक त्याच्या व्यतिरिक्त किती व्यक्तींची ने-आण करू शकतो. पहा, ट्रॅक्टरचा चालक त्याच्या व्यतिरिक्त किती व्यक्तींची ने-आण करू शकतो, तर तो कोणत्याही व्यक्तीची ने-आण करू शकत नाही. 1, 2, 3 बघा, कोणत्याही नाही, तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. व्यक्तीची ने-आण करू शकत नाही तो. ओके, समोरचा प्रश्न, शांतता क्षेत्रातून वाहन चालविताना काय करायचं असतं, हॉर्न वाजवायचा नसतो. राईट, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. हॉर्न वाजविणार नाही. समोरचा प्रश्न, येथे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे. कोणत्या ठिकाणी आपण पाहिलं मगाशीच, हॉस्पिटलच्या जवळ. पर्याय आहे का पहा, हॉस्पिटल, न्यायालयाजवळ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. हॉस्पिटल, न्यायालयाच्या जवळ हॉर्न वाजवण्यास मनाई आहे. स्पेशली हॉस्पिटल तरी आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. समोरचा प्रश्न, खालील ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे. पहा, कोणत्या ठिकाणी वाहने उभी करण्यास मनाई आहे. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वार, रस्त्याच्या डाव्या बाजूस, बाजारपेठ क्षेत्रात. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर वाहन उभे करण्यास मनाई आहे. राईट. समोरचा प्रश्न, मोटरसायकल चालवित असताना द्यावयाचे इशारे हे नेहमी कोणत्या हाताने दिले पाहिजेत. पहा मित्रांनो, मोटरसायकल चालवित असताना जे आपण इशारे देतो तो ते कधीही उजव्या हाताने द्यायला हवेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, उजव्या हाताने. समोरचा प्रश्न, वाहन चालकास रुग्णवाहिकेचे सायरन ऐकू येताच त्याने काय करायला हवं, तर त्याने वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहन रस्त्याच्या डावीकडे घेऊन त्या वाहनास मार्ग दिला पाहिजे. ओके, समोरचा प्रश्न, फुटपाथ रहित रस्त्यावर पादचाऱ्यांनी कोणत्या बाजूने चालवावे. पहा, एकदम वादाचा प्रश्न आहे मित्रांनो. ओके, आपण जेही मागचे प्रश्न व्हिडिओज पाहिलेले आहेत त्यामध्ये हे देखील प्रश्न घेतलेला आहे आपण, आणि त्यावेळी मित्रांनी सांगितलं की नाही सर रस्त्याच्या डाव्या बाजूने. तर पुन्हा एकदा सांगतो, जर रस्त्यावर फुटपाथ नसेल तर नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं असतं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रस्त्याच्या उजव्या बाजूने. समोरचा प्रश्न, ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालविताना सोबत किती व्यक्तींना घेऊ शकतो. आपण पाहिलं एकही व्यक्ती नाही, कारण हा प्रश्न रिपीट झालेला आहे त्याच वर्षी नागपूर लोहमार्गला, म्हणून हा आपण इथे घेतलेला आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, एकही नाही. समोरचा प्रश्न, आपणास ऑफिसला महत्त्वाच्या कामानिमित्त लवकर जायचे असताना आपल्या गाडीसमोर जड वाहन जात आहे. आपणास पुढे जाण्यासाठी त्या जड वाहनास ओव्हरटेक करणे आवश्यक आहे. तर आपण काय कराल, तर आपण काय करू, त्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी इशारा जेव्हा तो देईल पुढचा माणूस तेव्हा आपण ओव्हरटेक करील. ओके, पहा आहे का, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, समोरच्या वाहन चालकांचे ओव्हरटेक करण्यासाठी इशारा केल्यास ओव्हरटेक कराल. ओके, समोरचा प्रश्न, मोटरसायकल डावीकडे वळविताना डॅश डॅश. मोटरसायकल डावीकडे वळविताना काय करायचं असतं, डाव्या बाजूकडे डावा हात सरळ करेल, नो, हाताने खूण करणार नाही, उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खूण करेल आणि दोन्ही हात हवेतच नाचवेल आणि पडेल, आहे की नाही. मग योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, उजव्या हाताने डाव्या बाजूस वळण्याची खूण करेल. समोरचा प्रश्न, आपल्या वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल. आपल्या वाहनाचा हॉर्न केव्हा वाजवाल, आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी. हेच योग्य, बाकीचे बघण्याची गरज नाही. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी. ओके, समोरचा प्रश्न, पादचारी चौकामध्ये सडक पार करीत असेल आपण काय कराल. पादचारी चौकामध्ये सडक पार करीत असेल
तर पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्याल, काळजीपूर्वक वाहन चालवाल, वेग कमी करून पदचाऱ्यांना इशारा द्याल, पादचाऱ्यांना ते दुय्यम असल्याची जाणीव करून द्याल. तर आपण काय करायचं असतं, पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्यायचा असतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार. ओके, पादचाऱ्यांना प्रथम जाण्याचा अधिकार द्याल. पुढे पाहूया. तीव्र उतारावर वाहन चालविताना तुम्ही काय कराल, गाडी नेहमी खालच्या गिअरमध्ये चालवावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, खालच्या गिअरमध्ये वाहन चालवावे. समोरचा प्रश्न, चढावर थांबलेले वाहन पुढे नेण्यासाठी कोणता गिअर टाकणे आवश्यक आहे. पहा, चढावर जर वाहन थांबले तर ते पुढे न्यायचं आहे, तर आपण 5वा गिअर टाकेल का डायरेक्ट टॉपवर, तर तो कधीही पहिला गिअर असायला हवा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, पहिला. ओके, हे लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न, आपले वाहन बोगद्यामध्ये नादुरुस्त झाले आहे, आपण काय कराल, आपले वाहन बोगद्यामध्ये नादुरुस्त झाले तर आपण वाहनाचे धोक्याचा इशारा देणाऱ्या वाहनाचे दिवे लावणे गरजेचे आहे आणि बाजूला लावून आपत्कालीन मदत बोलावणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहनाचे धोक्याचा इशारा देणारे वाहनाचे दिवे लावू आणि बाजूला लावून आपत्कालीन मदत बोलावू. ओके, समोरचा प्रश्न, वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा, वाहन उभे करण्यास मनाई असणारी जागा पदपथावर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, पदपथावर. समोरचा प्रश्न, खालील प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून द्याल, कोणत्या वाहनांसाठी आपण मार्ग मोकळा करून दिला पाहिजे, तर रुग्णवाहिका आणि अग्निशामक वाहने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, रुग्णवाहिका व अग्निशामक वाहने. समोरचा प्रश्न, वाहन चालवताना गॉगलचा वापर केव्हा करू नये बोगद्यात. पहा, आहे का पर्याय, आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, बोगद्यामधून प्रवास करताना आपण गॉगलचा वापर करू नये. ओके, पुढे पाहूया. वाहन चालवताना बोगद्यात प्रवेश करण्यापूर्वी काय करावे, कधीही हेडलाईट गाडीच्या चालू करायचे असतात बोगद्यामध्ये एंट्री करताना. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, हेडलाईट चालू करावे. पुढे पाहूया. दुचाकी वाहनावर 2 पेक्षा अधिक व्यक्ती प्रवास करीत असल्यास त्याचं आपण कायद्याचं उल्लंघन करतो ट्रिपल सीटने. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, कायद्याचे उल्लंघन आहे. समोरचा प्रश्न, मागील रुग्णवाहिकेस डॅश डॅश वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजूला घेऊन मार्ग मोकळा करून द्यावा. समोरचा प्रश्न, एका मोटरसायकल स्वाराने आपणास तीव्र वळण घेऊन ओव्हरटेक केलाय, तर तुम्ही काय कराल, तर आपण आपलं गाडी हळू करायची आणि त्याच्याकडे बघत बसायचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, वाहनाची गती कमी करून मोटरसायकल स्वारापासून सुरक्षित अंतर ठेवाल. राईट. समोरचा प्रश्न, हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात. हँडब्रेकचा उपयोग जेव्हा ही आपण गाडी पार्क करतो तेव्हा गाडी हलू नये, मागे जाऊ नये किंवा पुढे जाऊ नये म्हणून हँडब्रेकचा वापर करतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, वाहन पार्क करण्यासाठी. राईट. समोरचा प्रश्न, वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळणाचा इशारा देणे आवश्यक आहे. पहा, वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने 30 मीटर अंतरापूर्वी वळणाचा इशारा देणं आवश्यक आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, 30 मीटर. समोरचा प्रश्न, चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाचा पहिला अधिकार असतो. जेव्हा आपण चौकामध्ये वाहन चालवेल तेव्हा कधीही आपल्या जर उजव्या बाजूला वाहन असेल तर त्या वाहनाचा पहिला अधिकार आहे आणि त्यानंतरच आपला, आणि जर आपणच एकदम कट उजव्या साईडला असेल तर पहिला आपणच जायचं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आपल्या उजव्या बाजूच्या. समोरचा प्रश्न, वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास वाहन ओलांडून जाण्यास डॅश डॅश. पहा, वळण रस्त्यावर ओव्हरटेकिंग करण्यास वाहन ओलांडून जाण्यास सक्त मनाई आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, परवानगी नाही. समोरचा प्रश्न, वाहनामध्ये हे ठेवू नये, स्फोटके ठेवू नये. पहा, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, ज्वलनशील पदार्थ वाहनामध्ये कधीही ठेवू नये. समोरचा प्रश्न,
वाहनात इंधन भरताना काय करावे? कधीही धूम्रपान करू नये. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 धूम्रपान करू नये. समोरचा प्रश्न, वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी काय करावे? पहा, वाहन चालकाने मनुष्यविरहित क्रॉसिंग ओलांडण्यापूर्वी रस्त्याच्या डाव्या बाजूने थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 रस्त्याच्या डाव्या बाजूने थांबून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी. समोरचा प्रश्न, मोटार वाहनांना मागील बाजूस रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे. कारण पहा, कशासाठी रिफ्लेक्टर बसविणे अनिवार्य आहे? कारण रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहन दृष्टिक्षेपात येण्यासाठी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहन दृष्टिक्षेपात येण्यासाठी. समोरचा प्रश्न, मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन अधिनियमान्वये का बंधनकारक आहे? पहा, सीट बेल्ट लावणे बंधनकारक आहे कारण अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून. समोरचा प्रश्न, सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास प्रथम काय कारवाई करावी? पहा, सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळील पोलीस स्टेशन यांना कळविणे. समोरचा प्रश्न, वाहन चालकाकडून अपघात झाला व कोणी व्यक्ती जखमी असेल तर त्याने काय करावे? पहा, वाहन चालकाकडून अपघात झाला व कोणी व्यक्ती जर जखमी असेल तर त्याने जखमीस वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळच्या पोलीस स्टेशनला 24 तासात रिपोर्ट करणे गरजेचे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 जखमीस वैद्यकीय मदत मिळवून देणे व जवळच्या पोलीस स्टेशनला 24 तासात रिपोर्ट करणे. समोरचा प्रश्न, भारतात रस्ते अपघाताचे खालीलपैकी मुख्य कारण कोणते आहे? पहा, रस्ते अपघाताचे मुख्य कारण आपल्या भारतात आहे चालकांचा निष्काळजीपणा. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चालकांचा निष्काळजीपणा. समोरचा प्रश्न, वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासांती स्पष्ट झाले? पहा, तर तो घटक आहे चालकाची चूक. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चालकाची चूक. समोरचा प्रश्न, असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे. आपण प्रथम डॅश डॅश. पहा, असुरक्षित रेल्वे क्रॉसिंगवर आपले वाहन बंद पडले आहे व रेल्वेच्या आगमनाची वेळ झाली आहे. तर आपण प्रथम सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढणे गरजेचे आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सर्वांना सुरक्षित वाहनाच्या बाहेर काढा. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील पोलीस ड्रायव्हर परीक्षेमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.